हां, कर हे बघा, कर कर हे सक्तीचं देणं आहे, सक्तीचे देणं आहे. कर हे सक्तीचे देणे आहे. ह्या कर ज्यावेळेस आपण कलेक्ट करतो, म्हणजे गव्हर्नमेंट ज्यावेळेस कर कलेक्ट करतं, तर जनतेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ देणं, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ देणं असं कोणतंही बंधन नसतं. देणे हे बंधन नसते. करावरती कर ज्यावेळेस घेतं सरकार, त्यावेळेस त्याला जनतेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ देणं असं बंधन नसतं. सार्वजनिक खर्च भागवण्यासाठी लागणारी रक्कम यातून मिळवली जाते. सार्वजनिक खर्च भागवण्यासाठी लागणारी रक्कम ह्या करातून प्राप्त होते. रक्कम ह्या करातून प्राप्त होत असते. ठीक आहे. कर म्हणजे चाललंय कलम 265 संविधानाचं, कॉन्स्टिट्यूशनचं जे कलम 265 आहे, या 265 नुसार काय सांगितलेलं आहे बघा. विदाऊट लॉ कर आकारता येणार नाही. विदाऊट लॉ कोणताही कर आकारता येणार नाही. विदाऊट लॉ कोणताही कर आकारता येणार नाही. आतापर्यंत बघा, आतापर्यंत काय सांगितलं. आतापर्यंत सांगितलं कर हे सक्तीचं देणं आहे. करातून जे पैसे मिळतात त्याचा जनतेला अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे लाभ देणं असं काही बंधन नसतं. ठीक आहे. सार्वजनिक खर्च भागवण्यासाठी लागणारी रक्कम यातून मिळवली जाते. आणि कलम 265 नुसार सांगितले विदाऊट लॉ कर आकारता येणार नाही. नंतर कर कसोट्या बघा. कर कसोट्या, ॲडम स्मिथ नावाचा जो सायंटिस्ट आहे, फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणतो त्याला, ॲडम स्मिथ. ह्या ॲडम स्मिथने कर कसोट्या 4 कसोट्या दिल्यात. 4 कराच्या कसोट्या दिल्यात. कराच्या कसोट्या किती दिल्यात? 4 कसोट्या किती दिल्यात? 4 कराच्या कसोट्या दिलेल्या आहेत. त्यातलं पहिली आहे क्षमता, ॲबिलिटी. क्षमता म्हणजे असतं ॲबिलिटी. नंतर आहे निश्चितता, ॲबिलिटी. नंतर आहे निश्चितता. नंतर आहे सोय. निश्चितता म्हणजे सर्टन्टी असतं, सर्टन्टी. नंतर आहे सोय म्हणजे काय? कन्व्हिनियन्स. ठीक आहे, स्पेलिंग पाहून घ्यायचं, कन्व्हिनियन्स. आणि नंतर आहे मितव्ययता. क्षमता, निश्चितता, सोय, मितव्ययता. क्षमता, निश्चितता, सोय, मितव्ययता ह्या काय आहेत? 4 कर कसोट्या आहेत. मितव्ययतेला इंग्लिशमध्ये म्हणतात इकॉनॉमी. ह्या 4 कसोट्या कोणी दिल्या? ॲडम स्मिथ नावाच्या सायंटिस्टने दिल्या. इतर काही कर कसोट्या आहेत त्या पाहून घ्यायच्यात. इतर कोणत्या कर कसोट्या आहेत? याच्यामध्ये सुलभता ही एक कर कसोटी आहे. नंतरची ती उत्पादकता. नंतर आहे विविधता. नंतर आहे लवचिकता. लवचिक असावेत कर. आणि नंतर आहे परिवर्तनीयता. म्हणजे कर हे परिवर्तनीय आहेत. आणि एक पॉईंट लक्षात ठेवायचा, कराचा दर संसदेला वाढवता येत नाही. पेपरला याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे आधीच. नंतर येतं लॅफर्स कर्व. व्हॉट इज लॅफर्स कर्व? लॅफर कर्ववरती क्वेश्चन असतो. आता लॅफर कर्वमध्ये काय बघा. लॅफर कर्वमध्ये कराचा दर आणि प्राप्त महसूल. कराचा दर आणि प्राप्त महसूल यांचा जो ग्राफ आहे याला म्हणतो आपण लॅफर्स कर्व. यांचा जो ग्राफ असणार आहे, यांचा जो आलेख असणार आहे यालाच आपण म्हणतो लॅफर्स कर्व. आणि याच्यात काय सांगितलं? एका ऑप्टिमम रेटला प्राप्त महसूल हा मॅक्झिमम असतो. मॅक्झिमम ती कर्व अशी येणार आहे थोडक्यात. इथे जर असं म्हटलं आपण प्राप्त महसूल आणि हा म्हणला कराचा दर आणि हा जो पॉईंट आहे मधला पॉईंट, इथं प्राप्त महसूल काय मॅक्झिमम आहे. जर अजून जरी कर वाढवला किंवा याच्यापेक्षा कमी जरी कर केला तरी प्राप्त महसूल कसं होणार आहे? प्राप्त महसूल कमी होत जाणार आहे.
कमी होत जाणार आहे. पेपरला एवढंच. कराचा दर आणि प्राप्त महसूल यांचा जो ग्राफ आहे याला म्हणतो लॅफर्स कर्व, याला म्हणतो लॅफर्स कर्व. आणि जर कराचा दर जर आपण जास्त ठेवला, याच्यापेक्षाही जास्त ठेवला, तर प्रोत्साहन कार्य जास्त करता येतात. प्रोत्साहन कार्य जास्त करता येतात, जास्त प्रमाणात करता येतात. ठीक आहे. नंतर एक करांचं वर्गीकरण, करांचं क्लासिफिकेशन महत्त्वाचा पॉईंट आहे. करांचं वर्गीकरण किंवा करांचं क्लासिफिकेशन करांचं क्लासिफिकेशन याच्यावरती पण प्रश्न विचारतात. करांचं क्लासिफिकेशन करत असताना पहिलं क्लासिफिकेशन आहे प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर. दुसरं आहे प्रमाणशीर, प्रगतिशील कर, प्रगतिशील कर. आणि नंतर आहे प्रतिगामी कर. प्रमाणशीर, प्रगतिशील आणि प्रतिगामी कर. नंतर आहे विशिष्ट व मूल्यानुसारी कर. नंतर आहे एकमुखी व बहुमुखी कर. एकमुखी व बहुमुखी कर. आणि नंतर पाचवं आहे मूल्यवर्धित कर. म्हणजेच वॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, यालाच म्हणतो मूल्यवर्धित कर. करांचं क्लासिफिकेशन करत असताना हे क्लासिफिकेशन आहे करांचं. या क्लासिफिकेशनमध्ये बघा, पहिलं क्लासिफिकेशन येतं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर. दुसरं आहे प्रमाणशीर, प्रगतिशील आणि प्रतिगामी कर. तिसरं आहे विशिष्ट व मूल्यानुसारी कर. नंतर आहे एकमुखी व बहुमुखी कर. नंतर आहे मूल्यवर्धित कर. आत्तापर्यंत काय काय बघितलेलं आहे बघा. कर रचना पॉईंट बघितला होता. कर रचना, या कर रचनेमध्ये काय म्हटलं होतं, कर हे सक्तीचं देणं आहे. ठीक आहे. जनतेला अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष लाभ देणं असं बंधन नसतं, असं बंधन सरकारवरती नसतं. करातून जे पैसे घेतो ते बंधनकारक नसतात खर्च करण्याचं जनतेवरती. सार्वजनिक खर्च भागवण्यासाठी लागणारी रक्कम या करातून मिळवली जाते. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशनचं 265 नंबरचं जे आर्टिकल आहे त्यांनी काय सांगितलं आहे, विदाऊट लॉ कोणताही कर आकारता येणार नाही. ॲडम स्मिथने कराच्या 4 कसोट्या दिल्यात. क्षमता, निश्चितता, सोय, मित्यव्ययता. ह्या 4 कसोट्या कोणी दिल्यात? ॲडम स्मिथ नावाच्या सायंटिस्टने दिलेल्या आहेत. नंतर आहे लॅफर्स कर्व. आणि इतर काही कर कसोट्या दिलेल्या आहेत. इतर कर कसोट्या काय आहेत? सुलभता, उत्पादकता, विविधता, लवचिकता आणि परिवर्तनीयता. इथं तर परिवर्तनीयता. नंतर लॅफर्स कर्व काय सांगितले? कराचा दर आणि प्राप्त महसूल यांचा जो ग्राफ असतो याला म्हणतो लॅफर्स कर्व. कराचा दर आणि प्राप्त महसूल यांचा जो ग्राफ असतो, कराचा दर आणि प्राप्त महसूल यांचा जो ग्राफ असतो, आहे यालाच म्हणतो आपण लॅफर्स कर्व. करांचं क्लासिफिकेशन काय केलेलं आहे? प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, प्रगतिशील, प्रमाणशीर आणि प्रतिगामी कर, विशिष्ट व मूल्यानुसारी कर, एकमुखी व बहुमुखी कर आणि वॅट म्हणजेच मूल्यवर्धित कर. एवढं स्पीड. करांचं क्लासिफिकेशन हा पॉईंट पाहतो आपण. त्यातलं पहिलं क्लासिफिकेशन होतं, त्यातला पहिला पॉईंट होता प्रमाणशीर, प्रगतिशील, प्रमाणशीर, प्रगतिशील आणि प्रतिगामी कर. प्रगतिशील आणि प्रतिगामी कर, हे 3 कर होते. त्यातला पहिला कर येतो प्रमाणशीर कर. त्यातला पहिला पॉईंट येतो प्रमाणशीर कर. आता याच्यामध्ये काय बघा, जर प्रमाणशीर म्हणजे काय बघा, जर उत्पन्न वाढ आणि कर देण्याची ॲबिलिटी, कर देणे म्हणजे कर दायित्व, हे दोघंही जर सेम प्रमाणात वाढत असेल, जर इन्क्रीज होत असेल, उत्पन्न वाढ व कर दायित्व हे दोघं जर सेम प्रमाणात वाढत असेल तर त्याला म्हणतो आपण प्रमाणशीर कर. म्हणजे आपण एक चार्टच म्हणू, उत्पन्न वाढ आणि कर दायित्व आणि 3 टाईप्स. त्यातला पहिला आहे तो प्रमाणशीर कर.
प्रमाणशीर करमध्ये काय बघा, प्रमाणशीर करामध्ये जर म्हटलं तर उत्पन्न वाढलं की कर दायित्व पण वाढतं, उत्पन्न वाढलं की कर दायित्व पण वाढतं. म्हणजे आणि दोघांचं काय आहे, सेम प्रमाण आहे, दोघांचं प्रमाण कसं आहे, सेम प्रमाण. याला म्हणतो आपण प्रमाणशीर कर, याला काय म्हणतो आपण प्रमाणशीर कर. दुसरा कर येतो प्रगतिशील कर. प्रगतिशील करामध्ये काय बघा, कराचं दायित्व हे उत्पन्न वाढीपेक्षा जास्त आहे, कर दायित्व हे उत्पन्न वाढीपेक्षा कसं आहे, जास्त आहे. इथं इक्वल आहे, इथे कसं आहे, जास्त आहे. कर दायित्व हे उत्पन्न वाढीपेक्षा जास्त प्रमाण आहे, म्हणजे कराचं प्रमाण जास्त असतं याच्यात. कराचं प्रमाण किंवा कर वाढीचं प्रमाण हे उत्पन्न वाढीपेक्षा जास्त आहे, उत्पन्न वाढीपेक्षा जास्त आहे, आणि त्यालाच म्हणतो आपण प्रगतिशील कर. आणि थर्ड कर येतो, प्रमाणशीर झालं, प्रगतिशील झालं, नंतर येतो प्रतिगामी कर. प्रतिगामी कर हा उलटा असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण उत्पन्न वाढीचं प्रमाण हे कर दायित्वापेक्षा कमी असतं. उत्पन्न वाढीचं प्रमाण हे कर दायित्वापेक्षा उत्पन्न वाढीचं प्रमाण हे कर दायित्वापेक्षा जास्त असतं. उत्पन्न वाढ बघा, इथं काय म्हणलं, उत्पन्न वाढीचं प्रमाण, उत्पन्न वाढीचे प्रमाण कर वाढीपेक्षा जास्त असतं. हे कशामध्ये, प्रतिगामीमध्ये. हे झालं 3 क्लासिफिकेशन. याच्यामध्ये परत एकदा रिवाईज म्हणून पाहून घ्यायचं आहे. जर उत्पन्न वाढीचे प्रमाण, आणि इथं काय म्हणलं, उत्पन्न वाढीचे प्रमाण आणि कर वाढीचे प्रमाण जर इक्वल असेल तर त्याला म्हणतो प्रमाणशीर. जर कर वाढीचं प्रमाण जास्त असेल तर त्याला म्हणतो प्रगतिशील. आणि जर कमी असेल, म्हणजे उत्पन्न वाढीचं प्रमाण हे कर वाढीपेक्षा जास्त प्रमाणात असेल तर त्याला म्हणतो आपण प्रतिगामी कर. याला म्हणतो याला म्हणतो प्रमाणशीर कर. आणि जे मध्ये आहे त्याला म्हणतो प्रगतिशील कर. हे तिघांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत, याचे एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत. प्रमाणशीरचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. प्रमाणशीरचं एक्झाम्पल आहे महामंडळ कर, कॉर्पोरेट टॅक्स. याला म्हणतो आपण महामंडळ कर. म्हणजे उत्पन्न वाढीचं प्रमाण आणि कर वाढीचं प्रमाण जर सेम असेल तर. प्रगतिशील कर जो आहे यालाच म्हणतो आपण पुरोगामी कर. असा कर ज्याच्यामध्ये कर वाढीचं प्रमाण किंवा कराचं प्रमाण उत्पन्न वाढीपेक्षा जास्त आहे, आणि प्रतिगामी कर याच्यामध्ये काय आहे बघा, उत्पन्न किती पण वाढलं तरी कराचं प्रमाण हे कराच्या प्रमाणाची वाढ ही कमीच असते. आणि याच्यामध्ये महत्त्वाचे एक्झाम्पल येतात अप्रत्यक्ष कर. याच्यामध्ये महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत अप्रत्यक्ष कर. काही अप्रत्यक्ष कर आहेत जे याच्यामध्ये येतात. आणि अप्रत्यक्ष करामध्ये अंतिम ओझं हे ग्राहकांवरतीच पडत असतं. हे झालं पहिलं क्लासिफिकेशन. नंतरचं सेकंड क्लासिफिकेशन होतं. सेकंड क्लासिफिकेशन आहे करांचं, त्याचं नाव आहे, नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर हे नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे. याच्यामध्ये बघा, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करामध्ये प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष करमध्ये प्रत्यक्ष कर म्हणजे काय बघा, प्रत्यक्ष कर म्हणजे ज्याच्यावरती कर लादला आहे त्याच्यावरच त्याचे ओझे पडते. आता समजा हा माणूस आहे, कर कोणावरती लागला, याच्यावरती कर लादला याच्यावरती, आणि कराचे ओझे पण याच्यावरतीच जर पडत असतील, ओझे पण याच्यावरच असेल तर म्हणजेच काय, कर लादला पण याच्यावरतीच आणि कराचे ओझे पण एकाच व्यक्तीवरती पडले तर त्याला म्हणतो आपण प्रत्यक्ष कर. आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय बघा, अप्रत्यक्ष कर म्हणजे कर एकावरती लादला जातो तर त्याचे ओझे दुसऱ्यावरती पडते. कराचे ओझे दुसऱ्यावरती पडते, कराचे ओझे दुसऱ्या व्यक्तीवरती पडते किंवा दुसऱ्या
व्यक्तीवरती पडते, कराचे ओझे दुसऱ्या व्यक्तीवरती पडते. प्रत्यक्ष करामध्ये कर आणि कर लादणे आणि कराचे ओझे एकाच व्यक्तीवरती पडते. आणि हा कर ट्रान्सफर करता येत नसतो, हा कर ट्रान्सफरेबल नसतो, ट्रान्सफर करता येत नाही, ह्या कराला ट्रान्सफर करता येत नाही, कराला ह्या ट्रान्सफर करता येत नाही. हा जो अप्रत्यक्ष कर आहे ह्या अप्रत्यक्ष कराला ट्रान्सफर करता येतं, हा ट्रान्सफरेबल आहे, याला ट्रान्सफर करता येतं. याची जी मागणी आहे ती मागणी पूर्णपणे लवचिक असते, याची मागणी लवचिक असते, याची मागणी लवचिक नसते, याची मागणी लवचिक नसते. ठीक आहे, याची मागणी लवचिक आहे म्हणजे कुणाची अप्रत्यक्ष कराची मागणी काय आहे, लवचिक आहे. आणि याचा अंतिम भार हा ग्राहकावरती पडतो, याचा अंतिम भार कोणावरती पडतो, अंतिम भार हा ग्राहकावरती पडतो, याचा अंतिम भार ग्राहकावरती पडतो. कुणाचा, तर अप्रत्यक्ष कराचा. अप्रत्यक्ष कराचा अंतिम भार ग्राहकावरती पडतो. अप्रत्यक्ष कराला ट्रान्सफर करू शकतो. अप्रत्यक्ष करामध्ये कराचा आघात आणि कर लादणं हे वेगवेगळ्या किंवा कर लादणं किंवा कर भार हा वेगवेगळ्या व्यक्तींवरती पडतो. इथं काय म्हटलेलं आहे, सेम व्यक्तीवरती कर लादणं किंवा कराचा भार आणि कराचं ओझं एकाच व्यक्तीवरती पडलं जातं. ठीक आहे, कराचं ओझे म्हणा किंवा कर आघात, लादणं म्हणजे किंवा कर आघात म्हणतो आपण, कर आघात आणि कर भार. कर आघात आणि कर भार जर वेगवेगळ्या व्यक्तींवरती असेल तर त्याला म्हणतो अप्रत्यक्ष कर, आणि कर आघात आणि कर भार जर सेमच व्यक्तीवरती असेल तर त्याला म्हणतो आपण प्रत्यक्ष कर. यांचे टाईप जर बघितले तर प्रत्यक्ष कराचे टाईप्स, प्रत्यक्ष कर याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. प्रत्यक्ष कराचे एक्झाम्पल याच्यामध्ये येतं वैयक्तिक कर म्हणजे इन्कम टॅक्स, वैयक्तिक आयकर म्हणतो आपण याला. ठीक आहे, नंतर याच्यामध्ये येतो आपला महामंडळ कर किंवा कॉर्पोरेट टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स. नंतर येतो मालमत्ता कर, नंतर येतो देणगी कर, नंतर येतो संपत्ती कर. मालमत्ता, देणगी, संपत्ती कर आणि भांडवली लाभ कर. नंतर अजून एक येतो भांडवली लाभ कर. ठीक आहे, हे 4 एक्झाम्पल कोणाचे आहेत, प्रत्यक्ष कराचे. तर अप्रत्यक्ष करामध्ये जर बघितलं तर अप्रत्यक्ष करामध्ये खूप एक्झाम्पल आहेत. तसे म्हटलं तर अप्रत्यक्ष कर याच्यामध्ये काय काय बघा, अबकारी कर, केंद्रावर आणि राज्याचा, केंद्राचा आणि राज्याचा अबकारी कर. नंतर सीमा व जकात कर, सीमा व जकात कर. नंतर येतं केंद्र राज्याचा विक्री कर, विक्री कर केंद्र आणि राज्याचा, विक्री कर केंद्र आणि राज्याचा. नंतर करमणूक वाहनांवरील नोंदणी शुल्क, करमणूक कर, वाहनांवरील नोंदणी शुल्क, वाहनांवरील नोंदणी शुल्क इत्यादी कर येतात, नोंदणी शुल्क इत्यादी कर याच्यामध्ये येतात. ठीक आहे, हे क्लासिफिकेशनमध्ये जर विचार केला तर काय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करामध्ये, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करामध्ये जर बघितलं तर प्रत्यक्ष करामध्ये कर आघात आणि कराचं ओझं एकाच व्यक्तीवरती आहे. तर अप्रत्यक्ष करामध्ये कराचा आघात आणि कर भार आणि कराचा आघात किंवा कराचं ओझं आणि कर लादणं हे वेगवेगळ्या व्यक्तींवरती असतं. अप्रत्यक्ष कर हा ट्रान्सफरेबल आहे, अप्रत्यक्ष करामध्ये मागणी लवचिक आहे, अप्रत्यक्ष कराचा अंतिम भार हा ग्राहकांवरती असतो, अंतिम भार याचा ग्राहकांवरती असतो. प्रत्यक्ष कराचे एक्झाम्पल्स काय आहेत, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, मालमत्ता, देणगी, संपत्ती कर आणि भांडवली लाभ कर. तसं अप्रत्यक्ष कराचे एक्झाम्पल काय आहेत, अबकारी कर केंद्र राज्याचा, सीमा व जकात कर, नंतर विक्री कर केंद्र राज्याचा, करमणूक कर आणि वाहनांवरील नोंदणी शुल्क, वाहनांवरील नोंदणी शुल्क. ठीक आहे, नेक्स्ट वन येतं याच्यानंतरचं नेक्स्ट आहे, नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे विशिष्ट कर, नंतर विशिष्ट कर, नंतर आहे मूल्यानुसारी कर, मूल्यानुसारी कर. विशिष्ट कर आणि मूल्यानुसारी कर. विशिष्ट कर म्हणजे काय बघा, विशिष्ट कर म्हणजे काय बघा, असा कर जो वस्तूच्या वजनावरती किंवा आकारानुसार आकारला जातो. वस्तूच्या वजनावर किंवा आकारावरती आकारला जाणारा कर असतोय, आकारला जाणारा कर. वस्तूच्या वजनावरती किंवा वस्तूच्या आकारावरती आकारल्या जाणाऱ्या कराला विशिष्ट कर म्हणतो.
विशिष्ट कर म्हणतो. तर मूल्यानुसारी कर म्हणजे काय बघा, हा वस्तूच्या, एक मिनटं, हां, मूल्यानुसारी कर हा वस्तूच्या मूल्यानुसार किंवा किमतीनुसार आकारला जातो. किंमतीनुसार आकारला जातो. कोणता कर? मूल्यानुसारी कर. मूल्यानुसारी कर हा वस्तूच्या किमतीनुसार आकारला जातो. तर विशिष्ट कर हा वस्तूच्या वजन किंवा आकारानुसार आकारला जातो. वजन किंवा आकारानुसार आकारला जातो. नंतर एकमुखी कर आणि बहुमुखी कर. नेक्स्ट वन, एकमुखी कर, ज्याला आपण एकच कर असंही म्हणतो. एकच कर असेल तर. आणि दुसरा आहे बहुमुखी कर. बहुमुखी कर याला म्हणतो आपण अनेक कर. यालाच आपण म्हणतो अनेक कर. एक कर आणि अनेक कर. ठीक आहे. नेक्स्ट क्लासिफिकेशनमध्ये येतं वैयक्तिक आयकर. आता एक्झाम्पल्स येतात जनरली. ठीक आहे. आता याच्यामध्ये मोस्टली एक्झाम्पल्सबद्दल बोलतो, वॅटबद्दल नंतर इन्फॉर्मेशन पाहिजे. नेक्स्ट वन येतं आहे आपलं वैयक्तिक आयकर. वैयक्तिक IMPमध्ये बघतो इन्कम टॅक्स बद्दल इन्फॉर्मेशन पाहतोय किंवा आयकराबद्दल आता इन्फॉर्मेशन पाहतोय. वैयक्तिक आयकराबद्दल इन्फॉर्मेशन पाहत आहे. यालाच आपण प्राप्तिकर असंही म्हणतो. यालाच आपण प्राप्तिकर असंही म्हणतात. प्राप्तिकर असंही म्हणतात त्याला. ठीक आहे. याच्यामध्ये आता बघा प्राप्तिकर असंही म्हणतात याला. ठीक आहे. हा जो प्राप्तिकर आहे किंवा हा जो इन्कम टॅक्स आहे हा 1860 पासून लावला जातो. इन्कम टॅक्स हा 1860 पासून लागू केलेला आहे. हा व्यक्तीच्या उत्पन्नावरती लावला जातो. हा व्यक्तीच्या उत्पन्नावरती लावला जातो. व्यक्तीच्या उत्पन्नावरती लावला जाणारा कर आहे. कोणता? आयकर. ठीक आहे. सध्याचा आयकर ॲक्ट 1961 नुसार. ठीक आहे. आता हा जो आयकर ॲक्ट आहे हा कोण लावतं? तर CBDT लावतं. हा कोणता? एक प्रत्यक्ष कराचा टाईप आहे. हा कोण लावतं? तर CBDT. CBDT केंद्रीय म्हणजे सेंट्रल डायरेक्ट टॅक्स किंवा बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स कडून हा कर आकारला जातो. डायरेक्ट टॅक्स म्हणजे हा कोण आहे? प्रत्यक्ष कराचा टाईप आहे. इन्कम टॅक्स हा कशाचा टाईप आहे? प्रत्यक्ष कराचा टाईप आहे. प्रत्यक्ष कराचा टाईप आहे. इन्कम टॅक्स हा प्रत्यक्ष कराचा टाईप आहे. ठीक आहे. आणि ह्या इन्कम टॅक्स करासाठी किंवा ह्या करासाठी हा जो इन्कम टॅक्स कर याच्यासाठी जे नियम आले ते 1962 आले. 1962 आयकर नियम आले. आयकर नियम कधी आले? ते 1962 आयकर नियम स्टार्टिंगला आले. आयकर ॲक्ट जो आहे आयकर ॲक्ट हा 1961 आला. आयकर ॲक्ट नियमांच्या आधी आला 1961 आणि 1860 आयकर अस्तित्वात आलेला आहे. ठीक आहे. आता हा जो आयकर ॲक्ट आहे हा व्यक्तीच्या कर भरण्याच्या क्षमतेवरती, हा व्यक्तीच्या कर भरण्याच्या क्षमतेवरती आकारला जातो. क्षमतेवरती आकारला जातो. कर भरण्याच्या क्षमतेवरती आकारला जातो. कोणता? आयकर ॲक्ट हा व्यक्तीच्या कर भरण्याच्या क्षमतेवरती आकारला जाणारा कर आहे. क्षमतेवरती आकारला जाणारा कर आहे. आणि हा टॅक्स मागील वर्षाच्या उत्पन्नावरती आकारला जातो. मागील वर्षाच्या उत्पन्नावरती आकारला जातो. मागील वर्षाच्या उत्पन्नावरती आकारला जाणारा हा कर आहे. ठीक आहे. आणि मागील वर्ष म्हणतात तर चालू वर्षाला यातलं जे मागील वर्ष असते या मागील वर्षाला मागील वर्ष म्हणतात. मागील वर्ष म्हणतात. तर चालू वर्षाला जे चालू वर्ष चालूच आहे त्याला म्हणतो आपण मूल्यांकन वर्ष. मूल्यांकन वर्ष आणि मागील वर्ष. ठीक आहे. हा कर सर्वांना लागू नसतो. तर याच्यामध्ये आयकर दरामध्ये दरवर्षी बदल केला जातो. याला वार्षिक वित्तीय विधेयकात मांडलं जातं. ठीक आहे. वार्षिक वित्तीय विधेयकात मांडलं जातं. आणि दरवर्षीचा जो हे असतो अर्थसंकल्प असतो त्या अर्थसंकल्पमध्ये कोणाला सूट आहे हे पण मांडलं जातं. आता जनरली 3 लाखावरील उत्पन्नाला सूट दिली आहे. 3 लाखाच्या खालील 3 लाखापेक्षा जर कमी उत्पन्न असेल तर या उत्पन्नाला करापासून सूट आहे. करापासून सूट आहे. आणि तिथून पुढं 3 ते 5, 5 ते 7, 7 ते 9, 9 ते 11 इथं 3 पासून सुरुवात होते. 3, 5, 17, 19 अशा 5, 10,
5, 10, 15, 25, 30 अशा पर्सेंटेजमध्ये हे कर आकारले जातात. ठीक आहे. हा झाला प्राप्तिकर. प्राप्तिकरावरती एक चार्ट येतो, चार्ट पाहून घ्यायचा आहे प्राप्तिकराचा. सरचार्जचा जर विचार केला, सरचार्ज, तर सरचार्जमध्ये काय आहे, जुन्या ह्याच्यानुसार सरचार्जचा जर विचार केला तर सरचार्जमध्ये 50 लाखापर्यंत जे उत्पन्न असेल तर त्याच्यावरती 50 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर 10% सरचार्ज घेतला जातो. 1 कोटीपर्यंत उत्पन्न असेल, 1 कोटी असेल उत्पन्न तर 15% घेतला जातो. 2 कोटी जर उत्पन्न असेल तर 25% सरचार्ज घेतला जातो. तर 5 कोटी प्लस असेल तर 37% घेतला जातो. 37% सरचार्ज घेतला जातो. आणि सहकारी सोसायट्यांमध्ये जर बघितलं तर सहकारी सोसायट्या असतील तर 10,000ला सहकारी सोसायटीला 10,000ला 10%, 20,000ला 20%, 20% आणि 20 प्लस असेल तर त्याला आपण म्हणतो 30% कर घेतला जातो. नंतर याच्यामध्ये एज्युकेशन सेज आहे. एज्युकेशन सेज करावरती जो कर लावतो त्याला म्हणतो सेज. हा आपण इन्कम टॅक्सवरती लावतो. आधी 3% होता, आता 4% केलेला आहे सेज. 4% ऑफ आयकर किंवा इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सच्या 4% तो केलेला आहे कर. इन्कम टॅक्सच्या 4% तो कर केलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जे प्राप्तिकर आहेत याच्याबद्दल इन्फॉर्मेशन, प्राप्तिकर, इन्कम टॅक्स, याच्यामध्ये अजून इन्फॉर्मेशन आहे करा. ती इन्फॉर्मेशन पण पाहिजे. ठीक आहे. 2023-24चं जे बजेट आहे, 2023-24चं बजेट जर विचार केला, 2023-24च्या बजेटनुसार जर विचार केला तर 0 ते 3 लाखावरती, 0 ते 3 लाख उत्पन्नावरती 0% आयकर आहे. आयकर. नंतर 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12 आणि 12 ते 15 आणि 15 प्लस यानुसार इथं 5च्या पटीत वावरायचे. 5%, 10%, 15%, 20% आणि 20% आणि 30%. इथे 30% लक्षात ठेवायचं. म्हणजे ज्यांचं 15 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांच्यावरती 30% आयकर आहे. याच्यावरती किती टक्के आयकर आहे? 30% आयकर आहे. ह्यांच्यावरती 6 ते 9 लाखासाठी 10%, 9 ते 12 लाखासाठी 15% आणि 12 ते 15 लाखासाठी 20% आयकर आहे. 20% काय आहे? आयकर आहे. याच्यावरती पण पेपरला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. GDPमध्ये कलेक्शनचा जर विचार केला तर अप्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष कराचं जर प्रमाण जर विचार केला तर GDPच्या 4.9% प्रमाण हे कशाचं आहे बघा. हे प्रमाण अप्रत्यक्ष कराचं आहे. तर 4.9% कोणाचं आहे? अप्रत्यक्ष कराचं. तर 6.7% प्रमाण हे प्रत्यक्ष कराचं आहे. प्रमाण कोणाचं आहे? प्रत्यक्ष कराचं हे प्रमाण आहे. आणि याच्यामध्ये जर अजून पाहिलं तर 0 ते 3 लाख उत्पन्नामध्ये सर्वांनाच सूट देण्यात आलेली आहे. 0 ते 3 लाखामध्ये पर्यंत सर्वांना सूट देण्यात आलेली आहे उत्पन्नामध्ये. नंतर हे नेक्स्ट पॉईंट, नंतरचा नेक्स्ट पॉईंट तो महामंडळ कर. नेक्स्ट पॉईंट तो महामंडळ कर. कॉर्पोरेट टॅक्स असंही म्हणतात. महामंडळ कर. यालाच कंपनी कर असंही म्हणतात. कंपनी कर असंही म्हणतात. याला महामंडळ करालाच कंपनी कर असंही म्हणतात. या कंपनी कराचा जर विचार केला, महामंडळ कर यालाच कंपनी कर असंही म्हणतात. याची पण निर्मिती 1961चा जो आयकर कायदा आहे यानुसारच केलेली आहे. आयकर कायद्यानुसार निर्मिती झालेली आहे. 1961च्या आयकर कायद्यानुसार हा केलेला आहे. हा कंपनीच्या नफ्यावर किंवा म्हणजे कंपनीच्या उत्पन्नाच्या नफ्यावरती आकारला जातो. ठीक आहे. भारतीय कंपन्या ज्या आहेत, इंडियन कंपन्या इंडियन कंपनी जर असेल, या इंडियन कंपनीला जगात किती उत्पन्न आहे, जगातील उत्पन्नावरती
इंडियन कंपनीच्या जगातील उत्पन्नावरती आकारला जातो, तर परदेशी ज्या कंपन्या आहेत, फॉरेन कंपन्या ज्या आहेत, फॉरेन कंपनीच्या भारतातील उत्पन्नावरती आकारला जातो. भारतातील उत्पन्नावरती आकार आकारला जातो. याच्या आधी जर विचार केला तर 1990-91च्या आधी, 1990 आणि 91च्या आधी, 1990-91च्या आधीपासून किंवा 1990-91च्या आधी हा कर जास्त होता, पण 1990-91 पासून ह्या करची व्हॅल्यू कमी करण्यात आलेली आहे. आधी 15% अधिभार होता, पण 96-97ला परत 96-97ला रद्द केला आणि परत तो 99-2000ला 10% परत लागू केला. बघा, आधी आता इथे हिस्टॉरिकल आहे, आधी हा 15%, आधी हा दर 15% होता. नंतर 1996-97ला हा कर रद्द करण्यात आला आणि परत 1999-2000ला हा कर परत 10% म्हणून लागू केला. 10% लागू केलेला आहे. ठीक आहे, 10% लागू केलेला आहे. जर एखाद्या कंपनीचं उत्पन्न, भारतीय कंपन्यांसाठी जर उत्पन्न 250 कोटीपेक्षा 1 ते 10 कोटी उत्पन्न असेल तर त्याच्यावरती 7% सरचार्ज आहे. तर 10 कोटीपेक्षा जास्त उत्पन्नावरती 12% सरचार्ज आहे. 12% सरचार्ज आहे. जर एखादी कंपनी, ह्या कंपनीचं उत्पन्न जर 250 कोटी प्लस असेल, 250 कोटीच्या प्लस असेल तर याच्यावरती 30% आयकर आहे आणि 30% आयकर आहे आणि सरचार्ज पण 12%च्या आसपास येतो. आणि जर यांचं उत्पन्न जर 250 कोटीपेक्षा जर कमी असेल, 250 कोटीपेक्षा जर उत्पन्न कमी असेल तर याच्यावरती 25% कंपनी कर किंवा कॉर्पोरेट टॅक्स लावला जातो. आणि परदेशी कंपन्या ज्या आहेत त्या परदेशी कंपन्यांवरती 40 ते 50% कर लावला जातो. 40 ते 50% कर लावला जातो. आता ह्या ज्या कंपन्या असतात मोठ्या ह्या कंपन्यांना हा कंपनी कर लागू असतो. या कंपन्यांना 3-4 प्रकारचे कर लागू असतात. एक असतो कंपनी कर, हा कंपनी कर पण लागू असतो. नंतर दुसरा कर लागू असतो मॅट, मिनिमम अल्टरनेट टॅक्स, आणि दुसरा असतो DDT, लाभांश वितरण, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स, यालाच म्हणतो डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स किंवा याला म्हणतो लाभांश वितरण टॅक्स, लाभांश वितरण टॅक्स. ठीक आहे. मॅटचा विचार जर केला, आता मॅटबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे. हा झाला महामंडळ कर. ही महामंडळ कराची इन्फॉर्मेशन आहे. महामंडळ कर ही झाली महामंडळ कराची इन्फॉर्मेशन. आत्ताच पाहिलं, कंपनीला जर विचार केला तर कंपनीवरती ह्या ज्या कंपन्याच असतात मोठ्या ह्या कंपन्यांवरती 2 प्रकारचे कर लागू असतात. ह्या ज्या कंपन्या असतात मोठ्या ह्या कंपनीवरती 2 प्रकारचे कर लागू असतात. एक म्हणजे मॅट, मिनिमम अल्टरनेट टॅक्स, आणि दुसरा येतो DDT. आता यांची माहिती पाहिजे. MAT मॅट. आता या मॅटचा जर विचार केला त्याला म्हणतो मिनिमम अल्टरनेट टॅक्स. याचा जर विचार केला तर याच्याबद्दल इन्फॉर्मेशनमध्ये काय म्हणता येईल बघा. हा जो मॅट आहे हा 2018-19ला, हा मॅट 2018-19ला 18.5% होता. 18.5% हा मॅट होता. आणि ह्या मॅटची सुरुवात कधी झालेली आहे तर ह्या मॅटची सुरुवात झालेली आहे 1996-97 पासून. 1996-1997 पासून ह्या मॅटची आकारणी केलेली जाते. ठीक आहे. ज्या कंपन्या जास्तीचा नफा कमावतात, जास्तीचा नफा कमावणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, जास्तीचा नफा कमावणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या जास्तीचा नफा कमावणाऱ्या कंपन्या आणि कमी महामंडळ कर किंवा कमी
कमी कॉर्पोरेट टॅक्स भरणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, कमी कॉर्पोरेट टॅक्स भरणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, भरणाऱ्या कंपन्या यांना हा लागू आहे. कंपन्यांना लागू आहेत. म्हणजे ज्या कंपन्यांना नफा जास्त आहे पण टॅक्स कमी आहे, कॉर्पोरेट टॅक्स कमी आहेत, अशा कंपन्यांसाठी किंवा संस्थांसाठी हा लागू आहे. कोणता? मॅट. नंतर आहे DDTला काय? डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स. यालाच म्हणतो लाभांश वितरण कर. लाभांश वितरण कर. आता हा जो कर आहे, हा कर बघा, हा सध्या 15%. हा कर सध्या काय आहे? 15% आहे. सध्या याची व्हॅल्यू किती आहे? 15%. ठीक आहे. हा जो कर आहे हा काय आहे? एखाद्या कंपनीला एका वर्षात एखाद्या कंपनीला 15% हा कर आहे. कंपनीला एका वर्षात मिळालेल्या लाभावरती हा कर आहे. मिळालेल्या प्रॉफिटवरती हा कर आहे. कशावरती कर आहे? हा प्रॉफिटवरती मिळणारा कर आहे. प्रॉफिटवरती मिळणारा किंवा प्रॉफिटवरती जो लाभांश भेटतो त्याच्यावरती हा कर आहे. सध्या किती टक्के? हा 15% हा कर आकारला जातो. आणि हा भारतीय परकीय कंपन्यांना नाही आहे, एक्सेप्ट भारतीय परकीय कंपनी यांना हा टॅक्स लावला जात नाही. नंतर एक खर्च कर. एक्सपेंडिचर टॅक्स. नेक्स्ट वन इज एक्सपेंडिचर टॅक्स यालाच आपण म्हणतो खर्च कर. एक्सपेंडिचर टॅक्स किंवा यालाच आपण म्हणतो खर्च कर. 1957ला हा कर आला होता. नंतर 1966ला हा कर परत रद्द करण्यात आला आणि 1987ला परत आणला. 1987ला परत हा कर ऑपरेशनल केला किंवा परत याचे परत लागू केलेला आहे. हा जो एक्सपेंडिचर कर आहे, हा एक्सपेंडिचर कर हा स्टार्टिंगला कुणाच्या शिफारसीवरून आला? तर हा कर आला निकोलस कॉल्डरच्या शिफारसीवरून. हा जो निकोलस कॉल्डर या कॉल्डरच्या शिफारसीवरून हा कर लागू करण्यात आलेला आहे. निकोलस कॉल्डरच्या शिफारसीवरून हा कर लागू करण्यात आलेला आहे. आणि ही शिफारस ॲक्सेप्ट कोणी केली बघा? टी कृष्णम्माचारींनी. कृष्णम्माचारी यांच्या काळात हा कर लागू करण्यात आलेला आहे. 1957ला लागू करण्यात आला. 1957 हा कर लागू करण्यात आलेला आहे. आणि 1957 नंतर परत 1966ला रद्द झाला होता. 1966ला रद्द झाला आणि परत 1987ला लागू केलेला आहे. ठीक आहे. आणि 1987ला परत सुरू, नंतर टप्प्याटप्प्याने रद्द केलेला आहे. नंतर 1987ला परत लागू करून परत टप्प्याटप्प्याने रद्द केलेला आहे. टप्प्याटप्प्याने रद्द केला हा कर. ठीक आहे. सध्या जर विचार केला तर हा कर फक्त 5 स्टार जे हॉटेल आहेत, 5 स्टार हॉटेल जिथे डेली 400 प्लस खर्च येऊ शकतो, डेली 400 रुपया प्लस खर्च येतो, तो अशा याच्यावरतीच एक्सपेंडिचर टॅक्स लावण्यात आलेला आहे. नंतर आहे मालमत्ता कर. नेक्स्ट वन इज मालमत्ता कर. आता हा जो मालमत्ता कर आहे, हा मालमत्ता कर हा 1953ला लागू केलेला आहे. 1953ला लागू केलेला आहे. मालमत्ता कर 1953ला लागू केलेला आहे. खर्च कर 1957ला लागू केलेला आहे. नंतर हा जो 1953ला लागू केल्यानंतर 1985ला हा कर रद्द केलेला आहे. 1985ला हा कर रद्द करण्यात आलेला आहे. आणि याच्या वेळेस कोण होते? VP सिंग हे अर्थमंत्री होते. VP सिंग कोण होते? अर्थमंत्री होते. आणि विविध कारणांमुळे हा कर रद्द करण्यात आलेला आहे. कोणता? मालमत्ता कर. यालाच वारसा हक्क कर असंही म्हणतात. वारसा हक्क कर. नंतर आहे मालमत्ता करायलाच दुसरं नाव आहे वारसा हक्क कर. नंतर येतो देणगी कर. हा जो देणगी कर आहे, हा देणगी कर 1958ला लागू केलेला आहे. 1958ला लागू केलेला आहे देणगी कर. आणि 1998-99ला रद्द केला. 1998
आणि 99 किंवा 99ला रद्द केलेला आहे. आणि याच्या वेळेस कोण होतं? यशवंत सिन्हा हे मंत्री होते. यशवंत सिन्हा हे अर्थमंत्री होते. यशवंत सिन्हा हे अर्थमंत्री होते देणगी करायला रद्द करण्याच्या वेळेस. हा जो देणगी कर आहे, हा देणगी कर निकोलस कॉल्डरच्या शिफारसीनेच लागू केलेला आहे. निकोलस कॉल्डरच्या शिफारसीने लागू केलेला आहे. निकोलस कॉल्डरच्या शिफारसीने लागू केलेला कर आहे कोणता? देणगी कर. ठीक आहे. आणि 1990-91 पासून देणगी स्वीकारण्यावरती लागू केलेला आहे. ठीक आहे. 1958ला शिफारस केली ती कोणी यांनी, आणि 1990-91ला देणगी स्वीकारणाऱ्यावरती लागू केला. देणगी जे स्वीकारतो, देणगी स्वीकारणाऱ्यावरती लागू. देणगी स्वीकारणाऱ्यावरती, आधी देणगी देणाऱ्यावरती होता, आता स्वीकारणाऱ्यावरती तो लागू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. मालमत्ता कर, देणगी कर आणि एक्सपेंडिचर कर. नंतरचा टॅक्स येतो नंतरचा टॅक्स आहे संपत्ती कर. आता हा जो संपत्ती कर आहे, हा संपत्ती कर पण याला पण शिफारस कोणी केली? निकोलस कॉल्डरने. या निकोलस कॉल्डरने 3 करांसाठी शिफारस केलेली आहे बघा. संपत्ती करासाठी पण केलेली आहे, देणगी करासाठी पण केलेली आहे, आणि खर्च करासाठी पण याने शिफारस केलेली आहे. ठीक आहे. कोणी? निकोलस कॉल्डरने. संपत्ती करासाठी त्यांनी शिफारस कधी केली? मे 1957ला त्यांनी शिफारस केली. मे 1957ला शिफारस केली. ठीक आहे. आणि हा जो कर आहे संपत्ती कर, हा हिंदू अविभाजित कुटुंबावरती, हिंदू अविभाजित कुटुंब जे आहेत, हिंदू अविभाजित कुटुंब, व्यक्ती यांच्यावरती लागू केलेला आहे. यांच्यावर लागू केलेला आहे. यांच्यावर लागू. याच्यात कंपन्या पण येतात. याच्यात कंपन्यावरती पण येतात. ठीक आहे. याचं व्यवस्थापन, या संपत्ती कराचं व्यवस्थापन कोण करतं असाही प्रश्न विचारतात. याचं व्यवस्थापन करतं आयकर डिपार्टमेंट किंवा इन्कम टॅक्स विभागाकडून याचं व्यवस्थापन केलं जातं. ठीक आहे. 1992ला, मे 1957ला तो लागू झाला आहे. नंतर 1992-93ला हा जो कर आहे कुठला? संपत्ती कर. हा 1992-93ला मनमोहन सिंग हे अर्थमंत्री असताना काय केलेलं आहे बघा? उत्पादनक्षम ज्या मालमत्ता आहेत, उत्पादनक्षम मालमत्तेला यातून वळवले. कशातून? संपत्ती करातून. पण अनुत्पादक मालमत्ता ज्या आहेत, म्हणजे याच्यापासून काय उत्पन्न मिळत नाही अशा त्या, याच्यामध्ये कोण येऊ शकते? याच्यामध्ये सोने येतं, नंतर याच्यामध्ये चांदी येतं. ठीक आहे. नंतर अजून याच्यामध्ये घर येतं, नंतर याच्यामध्ये गाडी येते. यांच्यावरती हा कर लागू केलेला आहे. कोणता? संपत्ती कर लागू केलेला आहे. आणि याच्यासाठी एक मर्यादा ठेवली होती 15 लाख रुपये. 15 लाखाची मर्यादा केली होती. नंतर 2015-16ला एक कर आला. 2015-16ला काय केलं बघा? 2015-16ला अरुण जेटलींनी हा कर रद्द केला. कोणता कर? अरुण जेटलींनी हा कर रद्द केला. कोणता? संपत्ती कर. संपत्ती करला रद्द केलं. अरुण जेटलींनी हा संपत्ती कराला रद्द केलं. ठीक आहे. आणि जे सगळे अप्रत्यक्ष कर आहेत, हे सगळे अप्रत्यक्ष कर एकत्र करून, सगळे अप्रत्यक्ष कर जे होते, सगळे अप्रत्यक्ष करांना एकत्र केलं. सगळे अप्रत्यक्ष कर जे आहेत, अप्रत्यक्ष कर यांना एकत्र केलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये येतो अबकारी कर, म्हणजेच एक्साईज. नंतर येतं सीमा कर, नंतर येतं विक्री कर, नंतर येतं सेवा कर. या सगळ्यांचं एकत्रीकरण केलं. आणि या एकत्रीकरणापासून 1 जुलै 2017ला GST आणला. याच्या जागी काय आणला? GST. या सगळ्यांच्या जागी कोण आणला? GST, गुड अँड सर्व्हिस टॅक्स, याची इंट्रोड्यूस केला. हा कर इंट्रोड्यूस केला. नंतर हे अबकारी कर आणि उत्पादन शुल्क. अबकारी कर आणि उत्पादन शुल्क महत्त्वाचा पॉईंट आहे. अबकारी कर म्हणजे काय बघा? अबकारी कर म्हणजे काय बघा? अबकारी कर
देशात ज्या उत्पादित होणाऱ्या वस्तू आहेत, देशात उत्पादित होणाऱ्या ज्या वस्तू आहेत, देशात उत्पादित होणाऱ्या वस्तूंवरती ते उत्पादन विक्री होऊ, त्यांची विक्री झाली किंवा विक्री नाही झाली तरी ह्या उत्पन्नावर वस्तूवरती होणाऱ्या वस्तू यांच्यावरती जो कर लागतो, यांच्यावर लागणारा कर, यांच्यावरती जो कर लागतो याला म्हणतो आपण अबकारी कर. यांनाच म्हणतो आपण अबकारी कर. आता ह्या अबकारी कराचे 2 टाईप्स आहेत. एक आहे केंद्रीय अबकारी कर, दुसरा आहे राज्य अबकारी कर. केंद्रीय अबकारी कर जो आहे हा सध्या CGST मध्ये पाठवलेला आहे. केंद्रीयवाला जो आहे याला CGST मध्ये ॲड केलेलं आहे. आणि याचं नाव केलेलं आहे सेन वॅट म्हणून याची आकारणी केली जाते. सेन वॅट म्हणून याची आकारणी केली जाते. तर जो दुसरा आहे राज्य अबकारी कर. ह्या राज्य अबकारी कर हा मोजक्या उत्पादनांवरती येतो. त्याच्यामध्ये येतं मादक द्रव्य, ड्रग्ज, नंतर येतं सौंदर्य प्रसाधने, नंतर येतं ETC. यांच्यावरती हा कर लावला जातो. कोणता? राज्य अबकारी कर यांच्यावरती लावला जातो. हे झालं राज्य अबकारी कर. एक्सपेंडिचर टॅक्स, DDT म्हणजे काय, नंतर मॅट म्हणजे काय, नंतर मालमत्ता कर, देणगी कर, अबकारी कर, ठीक आहे, आणि संपत्ती कर. याच्यावरती पेपरला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पॉईंट आहे बघा. नेक्स्ट पॉईंट आहे मॅनवॅट. नेक्स्ट पॉईंट, एक सेकंड. नेक्स्ट पॉईंट आहे मॅनवॅट, मोडवॅट आणि सेनवॅट. ह्या तिघ आपण काय आहेत बघा, टप्प्याटप्प्याने लागू झालेले. हे तिघही टप्प्याटप्प्याने लागू झालेले वॅट आहेत. टप्प्याटप्प्याने लागू झालेले वॅट आहेत ही सगळी. मॅनवॅट, मोडवॅट आणि सेनवॅट हे टप्प्याटप्प्याने लागू झालेले वॅट आहेत. ठीक आहे. आता 1976 मध्ये याची हिस्टॉरिकल जर बघितलं तर याच्यामध्ये काय बघा, 1976 मध्ये LK झा समिती आली. 1976ला LK झा समिती आली आणि यांनी वस्तू निर्माण क्षेत्र जे आहे किंवा कारखानदारी क्षेत्र जे आहे त्याला वॅट लागू करण्याची शिफारस केली. 1976ला LK झा समितीने वस्तू निर्माण क्षेत्राला किंवा कारखानदारी क्षेत्राला, यालाच म्हणतात कारखानदारी क्षेत्र, याला वॅट लावण्याची शिफारस केली. वॅट लागू करण्याची शिफारस केली आणि यालाच शिफारस केली. यालाच मॅनवॅट म्हणतात. मॅनवॅट असंही म्हणतात. आणि 1900 नंतर हे 1976 नंतर 1987ला मॅनवॅटचं कन्व्हर्जन मोडवॅटमध्ये झालं. मॅनवॅटचं मोडवॅट कधी झालं? 1986-87ला मॅनवॅटचं मोडवॅटमध्ये कन्व्हर्जन झालं. आणि यात वस्तू उत्पादन दरम्यान मध्यम वस्तूच्या खरेदीवरील अबकारी कराचा परतावा आहे. ह्याच्यात मध्यम वस्तूच्या खरेदीवरील परतावा आहे. कशाचा? खरेदीवरील अबकारी कराचा परतावा आहे. अबकारी कराचा परतावा याच्यामध्ये आहे. ठीक आहे. म्हणजेच याच्यामध्ये करावर कर काढण्याचा परिणाम किंवा करावर कर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे.
जे करावरती कर असं म्हणजे अबकारी करावरती लागू असणारा हा जो मेन वॅट होता तो काढण्याचा प्रयत्न केलेला आहे 1986-87ला. या करावरती कर हा जो परिणाम आहे यालाच दबदबा परिणाम असे म्हणतात. दबदबा परिणाम असेही म्हणतात. नंतर 2000 ते 2001च्या दरम्यान मोड वॅटचं कन्व्हर्जन सेन वॅटमध्ये झालं. मोड वॅटचं कन्व्हर्जन कन्वर्टेड टू द सेन वॅट. मोड वॅटचं कन्व्हर्जन सेन वॅटमध्ये करण्यात आलं. नेक्स्ट कर येतो बघा सीमा कर. नेक्स्ट कर कोणता आहे बघा, नेक्स्ट कर आहे सीमा कर. यालाच कस्टम ड्युटी असेही म्हणतात. कस्टम ड्युटी सीमा कर म्हणजेच यालाच कस्टम ड्युटी असेही म्हणतात. या सीमा करामध्ये बघा यात आयात आणि निर्यात कराचा समावेश आहे. याच्यात आयात आणि निर्यात कर आहे. याच्यात आयात आणि निर्यात कर आहे. यालाच प्रशुल्क असेही म्हणतात. यालाच प्रशुल्क असेही म्हणतात. कशाला? सीमा कराला प्रशुल्क असेही म्हणतात. सीमा कराला प्रशुल्क हे असेही म्हणतात. नंतर हे अकॉर्डिंग टू द कस्टम कायदा. याच्यासाठी बघा एक कस्टम कायदा आलेला आहे 1962ला. 1962ला कस्टम कायदा आला आहे 1962. या कायद्यानुसार काय म्हटलेलं आहे बघा, याच्यासाठी एक सर्वोच्च बॉडी करण्यात आलेली आहे. त्याला म्हणतो CBEC. सीमा करासाठी एक सर्वोच्च बॉडी आहे, सर्वोच्च संस्था आहे, त्यालाच म्हणतो आपण CBEC. सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज कस्टम. सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज कस्टम. ठीक आहे. आयातकारांमध्ये बघा आता यातले जे आयात कर आहेत, एखादी वस्तू बाहेरून आत येत असेल त्याला म्हणतो आयात करणं. आणि ह्याच्यावरती आयात करणमध्ये बघा काय काय आहे. आयात करणमध्ये बेसिक कस्टम ड्युटी. बेसिक कस्टम ड्युटी आयात करणमध्ये बेसिक कस्टम ड्युटी, काउंटरवेलिंग ड्युटी, काउंटरवेलिंग ड्युटी, बेसिक कस्टम ड्युटी, काउंटरवेलिंग ड्युटी. नंतर आहे अँटी डॅम्पिंग ड्युटी. अँटी डॅम्पिंग ड्युटी, अँटी डॅम्पिंग ड्युटी. हे 3 प्रकारचे कर याच्यामध्ये येतात. अँटी डॅम्पिंग, काउंटरवेलिंग आणि बेसिक कस्टम ड्युटी. ह्या 3ही कशामध्ये येतात? आयात करामध्ये येतात. ठीक आहे. आणि या तिघांचंही याच्यामध्ये जर बघितलं तर जुलै 2017मध्ये जुलै 2017ला IGST लागू केला. IGST लागू केला. ह्या IGSTमध्ये आयातीवरती IGST लागू केला. याच्यामध्ये हे वरील 2 जण कन्वर्ट केले. वरील 2 जण याच्यामध्ये ॲड केले. कोणता? काउंटरवेलिंग आणि अँटी डॅम्प ड्युटी ह्या IGSTमध्ये लागू केली, पण बेसिक कस्टम ड्युटी याच्यामध्ये नाही केली. बेसिक कस्टम ड्युटी याच्यामध्ये मर्ज नाही केली. याच्यात मर्ज नाही केली किंवा याच्यात वर्ग नाही केली. याच्यात मर्ज नाही केली. याच्यात मर्ज केली नाही. कोणती ड्युटी मर्ज नाही केली? तर बेसिक कस्टम ड्युटी मर्ज नाही केली. बाकी सगळं मर्ज केलं होतं. ठीक आहे. नंतर आहे भारतामध्ये जर विचार केला तर भारतामध्ये बघा भारतामध्ये 99% कर हा उत्पन्नाच्या आयातीवरती आहे. उत्पन्न आयातीवर 99% कर हा आयातीवर आहे. तर 1% कर हा महसूल निर्याती करातून आहे. महसूल किंवा एवढा कर आपल्याला निर्यातीतून भेटतो. निर्यातीतून एवढा पैसे निर्यातीतून मिळतात. ठीक आहे. 1950-51च्या काळात हा कर खूप महत्त्वाचा होता. याला एक महत्त्व होतं. 1950-51च्या काळात याला खूप महत्त्व होतं सीमा कराला. 1950 आणि 51ला सीमा कराला खूप महत्त्व होते. सीमा कराला खूप महत्त्व प्राप्त होते. 1950-51ला या सीमा कराला खूप महत्त्व प्राप्त होते. ह्या कराला खूप महत्त्व प्राप्त होते. ठीक आहे. नंतर आहे विक्री कर. नंतर येते विक्री कर. यालाच म्हणतो सेल्स टॅक्स.
विक्री कर यालाच म्हणतो सेल्स टॅक्स. ह्या विक्री करामध्ये जर बघितलं तर हा विक्री कर वस्तूच्या विक्रीवरती लावला जातो. वस्तूच्या विक्रीवरती लावला जाणारा जो कर आहे, विक्रीवर लावला जाणारा कर, वस्तूच्या विक्रीवरती लावला जाणारा कर जो आहे त्याला म्हणतो आपण विक्री कर. ह्या विक्री करामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये 2 टाईपचे आहेत, एक आहे सेंट्रलचा आणि दुसरा आहे सामान्य किंवा राज्याचा. सामान्य विक्री कर किंवा राज्य विक्री कर. राज्य विक्री कर याला म्हणतो आपण SST आणि याला म्हणतो CST. SST आणि CST. ठीक आहे. 2005ला काय केलं बघा, हा जो SST आहे राज्य विक्री कर आहे याच्यावरती वॅट लावला. 2005ला वॅट लावण्यात आला याच्यावरती. कशावरती? SST वरती वॅट लावण्यात आला आणि 2017मध्ये हा GST मध्ये पाठवला, GST मध्ये वर्ग केला, GST मध्ये वर्ग करण्यात आला. ठीक आहे. नंतर CST जो आहे, CST बघा, CST हा 2 राज्यांदरम्यानचा आहे. CST मध्ये बघा, 1 स्टेट टू अनदर स्टेट जर काय जात असेल, एखादी वस्तू एखाद्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असेल, एक राज्यातून दुसरं राज्य, एक राज्य टू दुसरं राज्य जात असेल तर, पण याची वसुली कोण करतं? वसुली केंद्र करतं. याची वसुली कोण करतं? केंद्र. म्हणजे CSTची वसुली कोण करतं? केंद्र. आणि वाटप राज्यांत करतं. वाटप कुठं करतं? राज्यांमध्ये. वाटप कशामध्ये करतं? तर राज्यात करतं. ठीक आहे. आणि SST मध्ये काय केलं? राज्यातल्या राज्यातच जर विक्री झाल्यास त्याला म्हणतो आपण SST. आणि 2005ला या जागी वॅट लागू केला. म्हणजे SSTच्या जागी 2005ला काय लागू केला? वॅट. आणि 2007मध्ये काय केलं? 2017मध्ये काय केलं? याला GST मध्ये वर्ग करण्यात आलेलं आहे. नंतर आहे सेवा कर. नंतर आहे सेवा कर. 1994-95 पासून हा सेवा कर लावला जातो. 1995 पासून हा सेवा कर लावण्यात येतो. 1994 पासून हा सेवा कर लावण्यात येतो किंवा लावण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. ठीक आहे. उत्पन्नात सेवा कर लावण्यात येतो. 88वी घटना दुरुस्ती 2003ला याला 88व्या घटना दुरुस्तीने 88वी घटना दुरुस्ती कधीची झाली आहे? 2003ला. 88वी घटना दुरुस्ती 2003ने 268 कलम ॲड केलं. 268 कलम ॲड केलं आणि या सेवा करायला एक घटनात्मक दर्जा दिला. सेवा करायला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला? तर 88वी घटना दुरुस्ती 2003ने याला मिळालेलं आहे. आणि याच्यात काय केलेलं आहे? 92C ॲड केलेलं आहे. 92C हे 7व्या अनुसूचित ॲड केलेलं आहे. 92C हा विषय 7व्या अनुसूचीमध्ये ॲड करण्यात आलेला आहे. आता हा जो सेवा कर आहे, या सेवा कराची आकारणी केंद्र करतं. या सेवा कराची आकारणी कोण करतं? बघा, या सेवा कराची आकारणी केंद्र करतं. ठीक आहे. पण वसुली आकारणी केंद्र करतं, पण वसुली राज्य किंवा केंद्र करू शकतं. मेन्शन करावं लागतं. राज्य किंवा केंद्र याची वसुली करतं आणि याची उत्पादन विभागणी सेवा कराची उत्पादन विभागणी केंद्र आणि राज्यामध्ये होते. केंद्र आणि राज्यामध्ये याच्या उत्पन्नाची विभागणी केली जाते. ठीक आहे. याचं प्रशासन CBSE कडून केलं जातं. आणि जम्मू काश्मीर सोडून हा पूर्ण राज्यांमध्ये लागू केला. जम्मू काश्मीर सोडून सगळीकडे लागू केला होता. आणि 1 जुलै 1994 पासून 1 जुलै 1994 पासून हा लागू केला. 1 जुलै 1994 पासून हा लागू केला होता. 1 जुलै 1994 पासून हा कर लागू करण्यात आला होता, सेवा कर. ठीक आहे. आणि प्रत्येक अर्थसंकल्पात न्यू विषय ॲड केले. जून 2011ला 119 सेवा होत्या. प्रत्येक अर्थसंकल्पात नवीन सेवा ॲड केल्या जातात. नवीन सेवा ॲड केल्या जातात.
ठीक आहे. आणि जवळजवळ 2011ला जून 2011ला 119 सेवा होत्या. 119 सेवा होत्या. ठीक आहे. 119 सेवा याच्यामध्ये होत्या. ठीक आहे. जुलै 2012ला सेवांची नकारात्मक यादी आणण्यात आली. जुलै 2012ला काय केलं बघा आता. आणि याच्या आधी 1994-95ला हा सेवा कर 5% होता. तर 2017ला हा कर 14% करण्यात आला. 2017ला हा कर किती करण्यात आला? 14% करण्यात आला होता. म्हणजे याचं प्रमाण वाढवण्यात आलं होतं. याचं प्रमाण काय केलं होतं? वाढवण्यात आलं होतं. जुलै 2012मध्ये जुलै 2012ला सेवांची नकारात्मक यादी तयार केली. सेवांची नकारात्मक यादी तयार करण्यात आली. नकारात्मक यादी तयार करण्यात आली. आणि 17 सेवा सोडून सर्वांवरती, म्हणजे 17 सेवा सोडल्या, म्हणजे याच्यामध्ये किती टाकल्या? 17 सेवा. ह्या 17 सेवा सोडून सर्वांवर, सर्व सेवांवरती, सेवांवर सेवा कर लावण्यात आला. सर्वांवरती सेवा कर लावण्यात आला. ठीक आहे. आणि 2016-17ला या सेवा करावरती 2016-17ला या सेवा करावर 2 उपकर लावले. सेवा करावरती 2 उपकर लावण्यात आले. एक उपकर होता स्वच्छ भारत उपकर. स्वच्छ भारत उपकर. आणि दुसरा उपकर होता कृषी कल्याण उपकर. कृषी कल्याण. स्वच्छ भारत उपकर, कृषी कल्याण उपकर. ठीक आहे. आणि दोन्ही 0.5% इतके होते. 0.5 0.5%, 0.5% इतके होते. ठीक आहे. दोन्ही उपकर. आणि यांच्यामध्ये बघा हा कर कधी लागू केलेला आहे? जो स्वच्छ भारत उपकर आहे, हा स्वच्छ भारत उपकर 15 नोव्हेंबर 2015ला लागू केला आहे. 15 नोव्हेंबर 2015ला लागू केलेला आहे स्वच्छ भारत उपकर. आणि कृषी कल्याण उपकर जो आहे तो 1 जून 2016ला लागू केलेला आहे. 1 जून 2016ला लागू केलेला आहे कृषी कल्याण उपकर. ठीक आहे. कृषी कल्याण उपकर हा झाला सेवा कर, मॅन वॅट, मोड वॅट, सेन वॅट वरती माहिती पाहिली. आता नेक्स्ट वन येतो वॅट. वॅटलाच व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असे म्हणतात. व्हॅल्यू ॲडेड यालाच मूल्यवर्धित कर असे म्हणतात. मूल्यवर्धित कर असंही म्हणतात. वॅटला मूल्यवर्धित कर असंही म्हणतात. आता या वॅटबद्दल इन्फॉर्मेशन पाहत असताना बघा, युरोपातील 53 देश आणि आफ्रिकेतील 44 देशांमध्ये हा वॅट लागू. युरोपातील किती देश? युरोपातील 53 देश आणि आफ्रिकेतील 44 देश. आफ्रिकामधील 44 देश यांना हा वॅट लागू आहे. यांना काय लागू आहे? वॅट. 1918मध्ये काय झालं बघा. 1918मध्ये काय लागू झालं? 1918ला सिमेन यांनी ह्या वॅटबद्दल प्रतिपादन केले. सिमेन नावाचा जो सायंटिस्ट आहे, सिमेन यांनी वॅटबद्दल प्रतिपादन केलं. वॅटबद्दल प्रतिपादन केलं. सिमेन यांनी वॅटबद्दल प्रतिपादन केलं. कोणी? सिमेन नावाच्या सायंटिस्टने. ठीक आहे. सिमेन नावाचा जो अर्थतज्ञ आहे यांनी ह्या वॅटबद्दल पहिल्यांदा सांगितलं. ठीक आहे. नंतर 1960पर्यंत ह्या वॅटचा मर्यादित वापर केला. 1960पर्यंत मर्यादित वापर होता. ह्या वॅटचा मर्यादित वापर होता. वॅटचा एक मर्यादित वापर होता. पहिल्यांदा फ्रान्सने वॅट वापरले. सर्वात पहिल्यांदा फ्रान्सने मर्यादित वापर केला. मर्यादित प्रमाणात वॅटचा यूज केला. वॅटचा यूज करण्यात आला. तर ब्राझीलने 1960ला ब्राझीलने पूर्ण वापर केला. मर्यादित प्रमाणात नाही, पूर्ण प्रमाणात वापर केला. पूर्ण
वापर केला. कोणी? ब्राझीलने. कशाचा? वॅटचा. ठीक आहे. सध्या 147 देश 70% जास्त लोकसंख्या वॅट असणाऱ्या देशात राहते. USA ऑस्ट्रेलियामध्ये वॅट नाही आहे. USA आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये वॅट लागू नाही. वॅट लागू नाही आहे. USA ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये वॅट लागू नाही आहे. ठीक आहे. नंतर आहे आता बघा, आता विक्री कर आणि वॅटमध्ये काय फरक आहे? विक्री कर हा जो होता, विक्री कर हा सिंगल पॉईंट लेवी ऑफ टॅक्स होता. सिंगल पॉईंट लेवी ऑफ टॅक्स म्हणजेच याची वसुली एकाच वेळी केली जायची. एकाच वेळी केली जायची. वसुली कधी केली जायची? एकाच वेळी केली जायची. कशाची? विक्री करायची. सिंगल पॉईंट ऑफ लेवी ऑफ टॅक्स याला म्हणतोय वसुली एकाच वेळी केली जायची. पण हा जो वॅट आहे, हा मल्टी पॉईंट आहे. हा मल्टी पॉईंट लेवी ऑफ टॅक्स आहे. मल्टी पॉईंट लेवी ऑफ टॅक्स म्हणजे याची वसुली टप्प्याटप्प्याने केली जायची. टप्प्याटप्प्याने केली जाते. कशाची? वॅटची वसुली टप्प्याटप्प्याने केली जाते. तो कोण आहे? मल्टी पॉईंट लेवी ऑफ टॅक्स आहे. आणि हा मूल्याच्या वर्धनावरती किंवा मूल्यवाढीवरती लागू केला जातो. मूल्यवाढीवरती लागू असतोय. मूल्य वाढल्यावरती हा लागू होतो. ठीक आहे. मूल्यवाढीवरती वाढवला जातो. भारतातील वॅटमध्ये जर बघितलं तर भारतातील वॅटसाठी NDCने भारतातील वॅट लागू करण्यासाठी वॅटचं चाललंय. भारतात वॅट लागू करण्यासाठी वॅटसाठी 1956-57ला NDCने शिफारस केली आणि LK झा समितीने 1976ला शिफारस केली. 1976ला कोणी केली? LK झा समितीने शिफारस केली. यांनी काय केलं? अबकारी कराच्या ऐवजी वॅट लावावा. वॅट लागू करावा. दॅट इज मॅन वॅट लावावा. हे कोणी सांगितलं होतं? LK झा समितीने. नंतर हिस्टॉरिकली पाहतोय भारतातील वॅटबद्दल इन्फॉर्मेशन. त्याच्या आधी बघा LK झा समिती कधी आलेली आहे? LK झा समिती 1976लाच आलेली आहे. वस्तू निर्माण क्षेत्रावरती कारखाने क्षेत्रावरती वॅट लागू करण्याची त्यांनी शिफारस केली. ठीक आहे. वॅटबद्दलच इन्फॉर्मेशन पाहतोय. नंतर आहे 1991ला राजा चेल्लैया समिती आली. राजा चेल्लैया समिती आली. यांनी काय केलं बघा? वॅट करामध्ये राज्य विक्री कर आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विलीन करावं. या वॅटमध्ये 2 कर ॲड करावे किंवा विलीन करावे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये येतं राज्य विक्री कर म्हणजे SST स्टेट सेल्स टॅक्स आणि केंद्रीय उत्पादन शुल्क हे वॅटमध्ये टाकावे. कोणी सांगितले? तर राजा चेल्लैया समितीने टाकलं. राजा चेल्लैया समितीने सांगितलं. राजा चेल्लैया समितीने हे सांगितले. 1991ला राजा चेल्लैया समिती आली. नंतर जुलै 2000मध्ये एम्पावर्ड कमिटी ऑफ द स्टेट फायनान्स मिनिस्टर स्थापन केली. एम्पावर्ड कमिटी ऑफ स्टेट फायनान्स मिनिस्टर एम्पावर्ड कमिटी ऑफ द स्टेट फायनान्स मिनिस्टर स्थापन करण्यात आली.
स्थापन करण्यात आली. आणि याच्यामध्ये बघा 1 मार्चपर्यंत 1 मार्चपर्यंत 1 मार्च 2004पर्यंत याच्यावरती एकमत नाही, यांच्यात एकमत झालं नाही, यांच्यात एकमत झालं नाही, म्हणजे 4 वर्षांच्यात एकमत झालंच नाही. नंतर जुलै 2004ला एक नवीन मीटिंग आली, एम्पावर्ड कमिटी मीटिंग. एम्पावर्ड कमिटीची एक मीटिंग आली. एम्पावर्ड कमिटीच्या ही मीटिंगमध्ये कमिटीच्या मीटिंगमध्ये काय केलं बघा. या एम्पावर्ड कमिटीच्या मीटिंगमध्ये असीमदास गुप्ता हे होते. असीमदास गुप्ता हे होते. ह्या कमिटीने काय सांगितलं, 1 मे 2005 पासून 1 मार्च नाही देणार, 1 एप्रिल, सॉरी इथं 1 एप्रिल येणार. 1 एप्रिल 2004पर्यंत यांच्यात एकमत झालं नाही. जुलै 2004ला एम्पावर्ड कमिटीची मीटिंग झाली. असीमदास गुप्ता याच्यात होते. 1 मे 2005 पासून वॅट लागू करावा किंवा राज्य वॅट लागू करावा अशी शिफारस केली. राज्य वॅट लागू करण्याची शिफारस यांनी केली. कोणी? असीमदास गुप्ता यांच्या कमिटीने केली. ठीक आहे. आणि 1 एप्रिल 2005ला 21 राज्य व केंद्रशासित प्रदेशात हा लागू करण्यात आला. पासून लागू करण्याची शिफारस केली. पण 1 एप्रिल 2005 पासूनच 21 राज्य आणि सर्व केंद्रशासित प्रदेशामध्ये वॅट लागू केला. पण 2003मध्ये, याआधी 2003मध्ये हरियाणामध्ये हा लागू होता. हे पहिले राज्य आहे. वॅट लागू करणारे पहिलं राज्य कोणतं? तर हरियाणा हे राज्य होतं. वॅट लागू करणारं पहिलं राज्य कोणतं? तर हरियाणा होतं. ठीक आहे. नंतर अंदमान निकोबारमध्ये हा लागू नाही आहे. बाकी सगळीकडे हा लागू आहे. नंतर 17 जानेवारी 2005ला वॅटबद्दल व्हाईट पेपर जाहीर करण्यात आला. 17 जानेवारी 2005ला वॅटबाबत श्वेतपत्रिका काढली. वॅटची श्वेतपत्रिका काढली. वॅटबाबत एक श्वेतपत्रिका काढली. याच्यामध्ये काय सांगितलं बघा, ह्या वॅटबद्दल काही याचे वॅटचे फायदे सांगण्यात आले. ह्या वॅटचे काही फायदे आहेत. हे वॅटचे फायदे कोणते आहेत बघा. ह्या वॅटमुळं कॅस्केडिंग इफेक्ट जो आहे, करावर कर परिणाम जो आहे, कॅस्केडिंग इफेक्ट, हा कॅस्केडिंग इफेक्ट टाळता आला. वॅटमुळं टाळता येईल असं सांगितलं. विक्री कर फक्त 2-3च राहतील. विक्री कर 2 ते 3च असतील. यामध्ये टर्नओव्हर टॅक्स, वाढीचा अधिभार वॅटमध्ये विलीन होतील. ठीक आहे. वार्षिक टर्नओव्हर 5 लाख प्लस असल्यास वॅट लागू नाही. वार्षिक टर्नओव्हर 5 लाख प्लस असल्यास, 5 लाखापेक्षा जास्त असल्यास वॅट लागू नाही असं सांगितलं. आणि प्रत्येकाला 11 अंकी एक आय डी दिला. प्रत्येकाला 11 अंकी आय डी दिला. 11 अंकी एक आय डी मिळाला प्रत्येकाला. ठीक आहे. याच्यामध्ये काय म्हणले, 5 लाखापेक्षा कमी उत्पन्नाला वॅट लागू करण्यात, 5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना, 5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना, 5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना वॅट लागू नाही. 5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना वॅट लागू करण्यात आला
नाही. नंतर जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये विक्री कराचं, महाराष्ट्रामध्ये जे विक्री कर वॅट तो त्याच्याबद्दल जर इन्फॉर्मेशन बघितली, महाराष्ट्र वॅट याच्यामध्ये 1938ला 24 मार्च 1938ला तंबाखूवरती बॉम्बे प्रांतात हा कर लावण्यात आला. बॉम्बे प्रांतात तंबाखूवरती हा कर लावण्यात आला. नंतर 1946ला म्हणजे 8 मार्च 1946ला बॉम्बे सेल्स टॅक्स लागू केला. यालाच आपण सामान्य विक्री कर म्हणतो. सामान्य विक्री कर लागू केला म्हणतो. सामान्य विक्री कर लागू केला असे म्हणतात. आणि ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 2005 वॅट लागू केला. महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 2005ला वॅट लागू केला. महाराष्ट्रात वॅट लागू करण्यात आला. यासाठी 2002ला कायदा आला आहे. 2002चा कायदा आला, महाराष्ट्र वॅट कायदा किंवा महाराष्ट्र मूल्यवर्धित वस्तूवरील मूल्यवर्धित करावरील कायदा असंही याला म्हणतो. नंतर महाराष्ट्रातील व्यवसाय कर शॉर्टकटमध्ये माहिती बघायची. महाराष्ट्रातील व्यवसाय कर महाराष्ट्रातील व्यवसाय कर याच्याबद्दल माहिती पाहिजे. 1972ला रोजगार हमी योजना सुरू केली. 1972ला रोजगार हमी योजना सुरू केली. 1975ला निधी म्हणून 1975ला ह्या योजनेवर व्यवसाय कर लावला. या योजनेला निधी म्हणून व्यवसाय कर लावला. निधी म्हणून व्यवसाय कर लावण्यात आला. व्यवसाय कर या योजनेला निधी म्हणून व्यवसाय कर लागू करण्यात आला. नंतर अकॉर्डिंग टू द आर्टिकल 276 नुसार राज्य व्यापार, व्यवसाय, रोजगार याबाबत टॅक्स लावू शकते. राज्य आर्टिकल 276 जे संविधानाचा आर्टिकल 276 नुसार कॉन्स्टिट्यूशनच्या 276व्या आर्टिकलनुसार राज्य स्टेट हे व्यापार, व्यवसाय आणि रोजगार याबाबत टॅक्स लावू शकतो. रोजगार यासाठी टॅक्स लावू शकतं. कोण? राज्य. हा अधिकार कशाने दिला? आर्टिकल 276 हा अधिकार मिळालेला आहे. ठीक आहे, हे झालं वॅटबद्दल इन्फॉर्मेशन. आणि नंतर आता GST नेक्स्ट पॉईंट आहे. GST बद्दल माहिती पाहिजे.